नमस्कार मैत्रिणींनो, माधुरीज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या फराळासाठी गोड शंकरपाळे। त्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेला आहे। अर्धा किलो मैदा, साधारण 3 वाट्या मैदा आहे हा। रवा अर्धी वाटी, 100 ग्रॅम रवा आहे हा, बारीक रवा घेतलेला आहे मी त्यासाठी। अर्धी वाटी तूप, 1 वाटी पिठी साखर, वजनी मोजून 125 ग्रॅम पिठी साखर ही, 1 वाटी पाणी। जेवढी पिठी साखर घेतली आहे तेवढंच 1 वाटी पाणी घेतलेलं आहे मी। थोडीशी वेलची पावडर, 1 चमचा मीठ आणि तळण्यासाठी तेल। सर्वात आधी एका पातेल्यात पाणी 1 वाटी आणि पिठी साखर 1 वाटी घालून घेऊ। आता गॅस पेटवून घेऊ आपण। फक्त साखर विरघळली पाहिजे पाण्यात, तोपर्यंत हे ढवळत राहायचंय। आता उकळी आली बघा पाण्याला एक। आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच आपण त्यात मैदा भिजवणार आहोत। आता एका छोट्या कढईत मी तूप कडकडीत गरम करून घेणार आहे। मोहन टाकायचे आपल्याला तुपाचं। एका परातीत आपण मैदा घेतलेला आहे, त्यात मी आता रवा घालते, थोडीशी वेलची पावडर आणि मीठ घालून घ्यायचे। यात आपण आता तुपाचं मोहन घालणार आहोत। हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। शंकरपाळे बनवण्यासाठी प्रमाण फार महत्त्वाचं असतं, तरच तुमचे शंकरपाळे छान खुसखुशीत होतात। त्यात आता मी कडकडीत तुपाचं मोहन घालते। हे खूप गरम आहे, त्यामुळे आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचंय। पूर्ण गार झाल्यानंतरच आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिश्रण गार झालेले आहे। आता आपण तूप व्यवस्थित मळून घेऊ। मैद्याला व्यवस्थित लागलं पाहिजे तूप, छान एकजीव झालं पाहिजे तूप त्यात, तरच तुमचे शंकरपाळे खुसखुशीत होतील छान। तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर मात्र शंकरपाळे वितळू शकतात तळताना। आता हे साखरेचं पाणी थंड झालेलं आहे आपलं, पूर्ण थंड होऊ द्यायचे पाणी, नाहीतर शंकरपाळे कडक होऊ शकतात। थोडं थोडं लागेल तसंच पाणी घालायचे। व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे सगळं मिश्रण। अशा प्रकारे आपण घट्ट गोळा मळून घेतलाय पिठाचा। आता ह्या गोळ्याला मी साधारण अर्धा तास झाकून ठेवते। आता अर्धा तास झालेला आहे। आता आपण पीठ बघून घेऊ। पीठ छान मुरलेलं आहे बघा आपलं। त्याला आपण परत एकदा व्यवस्थित मळून घेणार आहोत। आता आपण या पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा करून घेणार आहोत, साधारण एवढ्या आकाराचा। आता आपण हा गोळा व्यवस्थित लाटून घेऊ। अशी आपण आता याची पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण साइडचे भाग कट करून घेऊ। कटरच्या साहाय्याने व्यवस्थित चौकोन आकार कापून घ्यायचा आहे। तुम्ही डायमंड शेप मध्ये पण कापू शकता। अशा प्रकारे आपण शंकरपाळे काढून घेतले एका प्लेट मध्ये। आपण बघून घेऊ तेल तापलंय का। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे बघा। एकदम फार गरम पण नको तेल आणि फार थंडही नको। तेल जर फार गरम असेल कडकडीत तर शंकरपाळे आपले जळू शकतात। आपण आता त्यात थोडे थोडे शंकरपाळे सोडूया। शंकरपाळे थोडे जाडच छान लागतात, त्यामुळे खुसखुशीत होतात ते। एकदम सगळे नाही टाकायचे। लगेच परतायचे नाही शंकरपाळे, थोडे 1-2 मिनिट त्यांना होऊ द्यायचे तेलात। गॅस थोडा मंदच ठेवायचा आहे। शंकरपाळे परतत राहायचे। जर फार कडकडीत तेलात आपण टाकले शंकरपाळे तर ते आतमध्ये कच्ची राहतात, त्यामुळे मंद आचेवरच व्यवस्थित तळून घ्यायचे शंकरपाळे। छान गोल्डन ब्राउन कलर यायला लागलाय बघा। आता तुम्ही नक्की करून बघा घरी। छान झालेले बघा। आता तेल व्यवस्थित नितळून घेऊ। लहान मुलांना तर शंकरपाळे खूप आवडतात। टिफिनलाही तुम्ही मुलांना देऊ शकता। हे दिवाळी व्यतिरिक्त पण तुम्ही चहा सोबत खायला करून ठेवू शकता घरात।